श्रीनाथजी गुरुजी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू जदी श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिपनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशी सिद्धों को आदेश, अलाख पुरुष को आदेश आदेश आदेश। थंबनेलवरती तुम्ही पाहिलंच असाल की आज कोणती साधना देतोय। तर जया नावाची जी नायिका आहे ती अष्टनायिकांमधून एक आहे। अष्टनायिका म्हणजे कोण? जया, विजया, कंजकुंडली, रतिप्रिया, स्वर्णमाला, जयवंती, सुरांगिणी, विद्रावणी अशा 8 नायिका आहेत। तर ह्या 8 नायिकांपैकी जी पहिली नायिका आहे ती जया नायिका आहे, तिची आज साधना देतोय। तर ही साधना मुख्यतः प्रत्यक्षीकरण साधना असून ही साधना दक्षिणाचारी मार्गाची साधना आहे, म्हणजे यात कुठलाच वामचारी शिष्टाचार आपल्याला पाळायची गरज नाही। या अष्टनायिका वाम मार्गाने देखील सिद्ध केल्या जातात, परंतु आपल्या साधकांसाठी जे गृहस्थ आहेत त्यांना वाम मार्ग पूजनेत मान्य नसतो किंवा करू नाही शकत काही कारणास्तव। त्यामुळे हा दक्षिणाचारी मार्ग आज मी इथे तुम्हाला सांगतोय। या साधनेने ही जया नामक नायिका साधकावर प्रसन्न होते, साधकाच्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करते। खालील साधना जी मी पुढे सांगतोय ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करायला हवी। तर जास्त आता वेळ न घालवता मी हा मंत्र 3 वेळा उच्चार करून सांगेल। हा मंत्र नक्कीच तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे तुम्हाला ह्याचा उच्चार स्पष्ट दिसतील। तर हा मंत्र असा आहे, औम ह्रीं ह्रीं नमो नमः जया हुं फट। तर हा असा मंत्र आहे। मी मंत्र पुन्हा सांगतो, नीट ऐका। औम ह्रीं ह्रीं नमो नमः जया हुं फट। त्यात 2 गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत की जो स्टार्टिंगला बीजाक्षर ओम लागतो तो ओम नसून औम है, ओम नाही आहे, औम है, ठीक आहे। आणि जो शेवटचा हुम फट लागतो तो होम फट नाही आहे, फट आहे। म्हणजे होठ तुमचे बंद असतील आणि तेव्हा जो तुमचा हुंकार निघेल त्या फट असं म्हणायचं आहे। हुम फट नाही आहे ते, म्हणजे जो गोलाकार बनतो हुम बोलताना तो नाही बनवायचा आहे, फक्त दोन्हीही होठ बंद करून फट असं। तर हा मंत्र मी पुन्हा सांगतो, नीट उच्चार ऐका, कारण की हे जे बीज मंत्र आहेत ह्यांचा उच्चार जर नीट झाला नाही तर साधना पूर्ण होत नाही आणि प्रत्यक्षीकरण होत नाही। तर हा मंत्र असा आहे, औम ह्रीं ह्रीं नमो नमः जया हुं फट। तर साधनाचं जे विधान आहे ते मी आता तुम्हाला सांगायला सुरुवात करतो। साधना कोणत्याही अमावस्येपासून सुरुवात करायची आहे आणि येणाऱ्या पुढच्या अमावस्येपर्यंत करायची आहे। या साधना काळात प्रतिदिन साधकाने वरील मंत्राचा जो मी आता सांगितला त्याचा 5000 वेळा जप करायचा आहे, ठीक आहे। ह्या ज्या साधनेसाठी उचित असं एक स्थान निवडणं गरजेचं आहे, कारण की प्रत्यक्षीकरण साधना आणि प्रत्यक्षीकरण साधनेसाठी एक निर्मनुष्य जागा शोधणं अत्यंत गरजेचं आहे।
कारण की प्रत्यक्षीकरण होत असताना, ती शक्ती प्रकट होत असताना त्यावेळेस त्या साधकाच्या शिवाय तिथे कोणी नसावं. आणि त्यामुळे घराजवळचं एखादं मनुष्यशून्य असं एखादं शिवमंदिर जर तुम्ही निवडलात तर हे अतिउत्तम फळ देणारी साधना ठरू शकते तुम्हाला. अशाच हे जे मी विधान सांगितलं, मंत्रजप साधा रुद्राक्षच्या माळेवरती हा पूर्ण होईल. आणि अशा विधानाने जप पूर्ण करून शेवटच्या दिवशी जप पूर्ण झाल्यावरती जया नामक जी नायिका आहे ती साधकाच्या समीप प्रत्यक्ष प्रकट होऊन साधकाला दर्शन देऊन साधकाची सर्व इच्छा पूर्ण करते. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना असेल की सदैव माझे साधक, भक्तमंडळी व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन आदेश.